संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं चित्र आहे। अंबादास दानवे विरोधात खैरे ठाकरेंकडे तक्रार करणार आहेत, तर खैरेंनी तक्रार करावी असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिले। मेळाव्याला आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नाही असा दावा खैरेंकडून करण्यात आलाय, तर आम्ही मेळाव्याला बोलावलं होतं असं दानवेंनी सांगितलं। मला सांगितलं नाही अंबादास दानवेंनी। स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे। आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे। तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा, किती 2-4 महिन्याचाच आहे तो। आता जाणार आहे पद। उद्धव साहेबांना तक्रार करणार आहात मी करणार तक्रार, मी सांगणार। मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरा समजता तुम्ही। अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं। तुम्ही काय केलं आमच्यासाठी? जर का आयोजन करतात त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक करतात, तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मार्गे नाही। त्यांना विचार, मला नाका विचार। तर मग दांडी मार्गे आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही। ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं, तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? तर दुसरीकडे चंद्रकांत खैरेंवरनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत। खैरेंसाठी शिवसेनेची दारं बंद आहेत असं संदीपान भुमरेंनी म्हटलंय, पण काही दिवसांपूर्वी शिरसाट यांनी खैरेंना खुली ऑफर दिली होती। या सगळ्यावरती बोलताना खैरेंनी आपण मरेपर्यंत ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका मांडली। खैरेंबद्दल मला कधीही राग नाहीये। त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय, म्हणून अशा माणसाचा मी काल सुद्धा सांगितलं, मी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, इतरांसाठी नाही आहेत। पण तुम्ही अधिकृत ऑफर का देत नाही त्यांना? अधिकृत ऑफर दिली, ते चालले त्यांच्या समोर ऑफर देतोय मी त्यांना। पण दोघेही आजकालच्या काळामध्ये दोघे एकमेकांना धन्यवाद देत आहे, आभार मानतात। काय चाललंय काय दोघांना? खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे, बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत, हे त्यांनी मान्य केलेलं आहे। म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही। चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे, कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एकनिष्ठ आहे, हे गद्दार आहे। मग अशा लोकांना आम्ही घेणार, आम्ही गद्दार आहे। तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे येता? तुम्ही आहे तिथेच राहा, मी कालच सांगितलं। अरे पण त्यांनी ऑफर, तुम्ही काहीतरी असं बोलू नका, कोणी काही मजाक नाही म्हणता। मी तुम्हाला आत्ता याच्या आधी काय सांगितलं, याच्या आधी काय सांगितलं? मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। आता इतकं बोलल्यानंतर सुद्धा मग मला माझी मारायची वाट पहा, मग हे करा। असं उलटा पुलटा बोलू नका तुम्ही। शिरसाट असं बोलतो, शिरसाटनं ते जमतं का दोघांचं? नाही जमत। तर या सगळ्या वादानंतर आता पुन्हा संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय आपण बघूया। कसं चाललंय, हे न संपणारा विषय आहे। त्यांनी किती आदळ आपट केली, किती काही जरी बोलला, मातोश्री तुमचं ऐकणार नाही। म्हणून मी एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला दिला होता, सोडा आता ते, तुम्हाला निष्ठेने काम करण्याची सवय आहे, तुम्ही या काम करा आमच्या बरोबर। मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय, त्यांनी आलं पाहिजे, नाही आले तरी त्यांची इच्छा। मग एक दिवस त्यांना अंबादासचे जोडे उचलावे लागतील।